आत्या 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 काय झालं? तू तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? तू अशी न बोलता नको राहूस ग. तुला माहिती आहे ना मला त्रास होतो. आणि जो मला त्रास झाला त्याचं काय स्वराज? एवढ्या हौसेने तुला कुर्ता दाखवायला आले होते मी, तर तू तुझ्या खोलीतनं गायब. आणि कुठे होतास? सावेकरांकडे केर काढत. कसं रे स्वराज? का का असं वागतोयस तू? आता तू प्लीज शांत हो. तू ऐक ना, तू इकडे बस. नाहीये बस. आता तू प्लीज शांत हो. आता माझं लग्न ठरलंय ना, आणि लग्न ठरल्यापासून मी आईला खूप मिस करतो. तू पण अशी वागलीस तर मी काय करू सांग? आईनंतर आमची दुसरी आई तू आहे सत्या. राहिला प्रश्न प्रीतीच्या घरच्यांचा. आता मी हे सगळं करतोय ना ते फक्त त्यांना थोडा धीर मिळावा म्हणून. लग्नानंतर प्रीतीचे काही दिवस महत्वाचे असणार आहेत आपल्या घरात. नाही म्हटलं तरी त्यांचा भाऊ, त्यांचा होणारा नवरा माझ्यामुळे गेला. त्यामुळे या घरात त्यांना राहणं सोपं नाहीये. त्यांना आपल्या प्रेमाची गरज असणार आहे. त्यामुळे तुला पण त्यांची आई व्हावं लागणार आहे आत्या. नाही स्वराज, अजिबात नाही.